महानगरपालिकेचा ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतं तो विकास राष्ट्रवादी आणि काँग्रेस करू शकले नाही। आपल्याला आठवत असेल की आदरणीय शरद पवार साहेबांनी 15 वर्षापूर्वी कारभारी बदला म्हणून त्या ठिकाणी सांगितलं। राष्ट्रवादी काँग्रेसला त्या ठिकाणी प्रमुख म्हणून सत्ता दिली, परंतु गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीने पुणे शहरासाठी भरीव असं काही करू शकले नाही। वस्तुस्थिती आहे, पूर्वीचे जे मूलभूत समस्या होत्या त्या समस्या कमी होण्याऐवजी वाढलेल्या असं चित्र दिसतंय। गेल्या 2.5 वर्षापूर्वी केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले। भाजपचं सरकार या ठिकाणी केंद्र आणि राज्यामध्ये आलं। नागरिकांना आजचे दिन आएंगे म्हणून खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या, परंतु 2.5 वर्षासाठी पुणेकर जनतेला आजचे दिन तर आलेच नाही ही वस्तुस्थिती आहे। अपेक्षित होतं असा कोणताही निधी भाजप सरकारने केंद्र आणि राज्याने दिलेला नाही। त्याकरता जाणीवपूर्वक भाजप पुणेकर जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय घेत नाही आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी नसताना राज्यामध्ये 63 आमदार निवडून आले आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आमची बांधिलकी जनतेशी सत्तेशी नाही या भूमिकेतनं आदरणीय उद्धव पुण्याची निवडणूक स्वबळावर लढण्याचं आम्ही ठरवलेलंच आहे। आज नाही मी हे म्हणत, मी पूर्वीपासूनच म्हणतोय आमची शिवसेनेची संपूर्ण पुणे महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढल्याचं ठरलेलं आहे आणि याची पूर्ण तयारी आम्ही गेले 2-2.5 वर्ष करतोय। आज जी काय प्रभाग रचना झालेली आहे ह्या प्रभाग रचनेच्या माध्यमातून शिवसेनेला अतिशय चांगली प्रभाग रचना झालेली आहे। जवळ 32-33 ठिकाणी प्रबळ प्रभागमध्ये आमचे उमेदवार आज आहेत। म्हणजे शिवसेना स्वबळावरती बहुमत मिळवेल असा विश्वास आजच्या प्रभाग रचनेमुळे आम्हाला आलेला आहे। संजय काकडेला काय आम्ही विचारायला गेलो नाही, संजय काकडेला काय आम्ही विचारायला गेलो नाही आणि तो कोण भाजपचा काय शहर प्रमुख किंवा कोण कॅबिनेट मंत्री नाही। स्वबळावरती पुणे शहरात लढण्यामध्ये सज्ज आहे आणि शिवसेना स्वबळावरती सत्ता आणणार, भगवा महानगरपालिकेवर फडकवणार या पूर्ण भूमिकेतून हा परिवर्तन मोर्चा आपण महानगरपालिकेवरती काढतोय। या परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप हे त्रिकूट ही विकासाच्या आड येणारं त्रिकूट आहे। मी प्रेस नोटमध्ये म्हणले बा नाही, बेसिकली आपण महानगरपालिकेने जनरल बॉडीने मान्यता दिली कशाला? वेगळी कंपनी स्थापन करायचं ठरलेलं आहे, ह्याला मान्यता दिलेली आहे आणि वेगळी कंपनी ही पुणे मेट्रो कॉर्पोरेशन होऊ शकते ना। महानगरपालिकेची जी काय जनरल बॉडीची मान्यता आहे ही स्पेशल पर्पज व्हेकल कंपनी या स्थापन करायला मान्यता दिलेली आहे आणि ती कंपनी मेट्रो प्रकल्प करणार आहे। त्याकरता पुणे नाव, आम्हाला पुण्याविषयी अभिमान आहे आणि पुणे नाव वगळून इतर कोणतीही जर कॉर्पोरेशन कंपनी आपण स्थापन करणार असू तर त्याला शिवसेनेचा पूर्णपणे विरोध आहे। पुणे ही आमची अस्मिता आहे आणि भाजपमध्ये मोजून 4-5 नगरसेवक गेलेत। तुम्ही जर आत्ता चित्र जर पाहिलं, ही नवीन प्रभाग रचना झाल्यापासून भाजपचं इन्कमिंग बंद झालं आणि शिवसेनेचं इन्कमिंग चालू झालं। म्हणजे आत्ता जर तुम्ही प्रभाग रचना डिक्लेअर असून जर पाहिलं भाजपकडं कोण नाव घ्यायला तयार नाहीत। जे काय प्रभाग झालेत एक तर शिवसेनेला अनुकूल आहेत किंवा राष्ट्रवादीला अनुकूल आहेत अशा तऱ्हेचं आज बोललं जातं आहे आणि त्या पद्धतीने सर्व आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या स्वरूपामध्ये नगरसेवक मंडळी आलेली आहेत आणि स्वच्छ प्रतिमेची दोन्ही मला आता वाटतं भाजपतनं सुद्धा इन्कमिंग आमच्याकडे आहे।